गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मित्रांनो, गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे. शास्त्रामध्ये गुरूंना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी केलेली साधना, जप, सेवा आणि निसर्गपूजा विशेष फलदायी मानली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, धर्मग्रंथामध्ये एका अशा पवित्र वृक्षाचा उल्लेख आढळतो ज्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धेने स्पर्श करून प्रार्थना केल्याने मनाला शांती, सकारात्मक ऊर्जा आणि गुरुकृपेची अनुभूती येते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुपौर्णिमेला कोणत्या झाडाला स्पर्श करावा, त्याचे धार्मिक महत्त्व काय आहे, कोणती पूजा करावी आणि कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी आपण गुरुपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेऊ. हिंदू धर्मात आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला, म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी वेदव्यासाने वेदांचे विभाजन केले, महाभारत आणि अनेक पुराणांची निर्मिती केली, त्यामुळे त्यांना आद्य गुरु मानले जाते. या दिवशी आपल्या जीवनात ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरुचे स्मरण केले जाते. गुरु म्हणजे केवळ शाळेतील शिक्षक नव्हे, आई, वडील, संत, आध्यात्मिक मार्गदर्शक आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही गुरुच असते. गुरुपौर्णिमेला कोणत्या झाडाला स्पर्श करावा? धार्मिक परंपरेनुसार औदुंबराचे झाड गुरुपौर्णिमेला सर्वात शुभ मानले जाते. दत्त संप्रदायात औदुंबराला अत्यंत पवित्र स्थान आहे. अनेक ग्रंथांमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांचे वास्तव्य औदुंबर वृक्षाजवळ असल्याची श्रद्धा व्यक्त केली जाते. असे मानले जाते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंबराच्या झाडाला नमस्कार करून श्रद्धेने स्पर्श केल्यास मनातील नकारात्मक विचार कमी होतात, मन स्थिर होते आणि गुरूंच्या कृपेची भावना दृढ होते. औदुंबर वृक्षाला दत्तगुरूंचे प्रतीक मानले जाते. श्री गुरुचरित्र आणि दत्त परंपरेतील अनेक कथांमध्ये औदुंबराखाली साधना करणाऱ्या भक्तांना आध्यात्मिक अनुभव प्राप्त झाल्याचे वर्णन येते. अनेक दत्त मंदिरामध्ये आजही औदुंबर वृक्षाची पूजा केली जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमेला या वृक्षाचे दर्शन घेणे आणि नमस्कार करणे शुभ मानले जाते. औदुंबराला स्पर्श कसा करावा? सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. हातात थोडे स्वच्छ पाणी आणि फुले घ्या. औदुंबराच्या झाडाजवळ शांतपणे उभे राहा. दोन्ही हात जोडून नमस्कार करा. त्यानंतर झाडाला हलक्या हाताने स्पर्श करा. मनात आपल्या गुरूंचे स्मरण करा. यानंतर पुढील प्रार्थना म्हणा. हे श्री गुरुदेव दत्त, माझ्या जीवनातील अज्ञान दूर करा. मला सद्बुद्धी, विवेक, आरोग्य आणि सत्कर्म करण्याची शक्ती द्या. औदुंबराला हा मंत्र म्हणू शकता. त्याला स्पर्श केल्यानंतर 11, 21 किंवा 108 वेळा पुढील मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. ओम श्री गुरुदेव दत्ताय नमः किंवा ओम गुरुवे नमः या मंत्राचा जप करताना मन शांत ठेवा. त्याला प्रदक्षिणा करावी का? हो, अनेक भक्त औदुंबर वृक्षाभोवती 3, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा घालताना श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप केल्यास मन अधिक एकाग्र होते अशी श्रद्धा आहे. जर प्रकृतीमुळे प्रदक्षिणा शक्य नसेल तर फक्त नमस्कार करून प्रार्थना केली तरी पुरेसे आहे. औदुंबराचे वैज्ञानिक महत्त्व. धार्मिक महत्त्वाबरोबरच औदुंबरासारखे मोठे वृक्ष पर्यावरणासाठीही उपयुक्त असतात. वृक्षांच्या सानिध्यात काही वेळ घालवल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते, मन प्रसन्न वाटते आणि निसर्गाशी जवळीक निर्माण होते. म्हणूनच धार्मिक श्रद्धेबरोबरच
वृक्ष संवर्धनाचे महत्त्वही आपण लक्षात ठेवले पाहिजे. औदुंबर उपलब्ध नसेल तर काय करावे? जर आपल्या परिसरात औदुंबराचे झाड नसेल तर चिंता करू नका. आपण पिंपळ किंवा वड या पवित्र वृक्षांनाही नमस्कार करू शकता. पिंपळाला अनेक देवतांचे निवासस्थान मानले जाते, तर वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. परंतु दत्त संप्रदायात औदुंबराला विशेष महत्त्व असल्याने शक्य असल्यास त्याचे दर्शन घ्यावे. या दिवशी आणखी काय करावे? आपल्या गुरूंना प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद घ्या. शक्य असल्यास गुरूंना फळे, वस्त्र किंवा धार्मिक ग्रंथ भेट द्या. गरजूंना अन्नदान करा. श्री गुरुचरित्र, भगवद्गीता किंवा दत्तात्रेयांचे पठण करा. श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप करा. वृक्षारोपणाचा संकल्प करा. या दिवशी कोणत्या चुका टाळाव्या? तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी राग, वाद, विवाद आणि अपशब्द टाळा. वृक्षाची पाने किंवा फांद्या तोडू नका. झाडाला इजा होईल असे काहीही करू नका. पूजा केवळ दिखाव्यासाठी करू नका. श्रद्धा आणि नम्रता हीच खरी पूजा आहे. मित्रांनो, या दिवशी औदुंबराच्या पवित्र वृक्षाला श्रद्धेने स्पर्श करून, नमस्कार करून आणि ओम श्री गुरुदेव दत्ताय नमः या मंत्राचा जप करून आपण आपल्या जीवनात सकारात्मकता, मनशांती आणि अध्यात्माची प्रेरणा मिळवू शकतो. लक्षात ठेवा, खरा गुरु बाहेर जितका आहे तितकाच तो आपल्या अंतःकरणातही आहे. गुरूंनी दिलेल्या ज्ञानानुसार सत्य, प्रामाणिकपणा, सेवा आणि सदाचाराने जीवन जगणे हीच गुरुपौर्णिमेची खरी पूजा आहे. शेवटी सर्वांनी एकदा मनापासून म्हणा, श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा.